चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपा साग्रजाता सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं हरिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितं च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेशा गोपिका कांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्णा। अरे हरे कृष्णा। तर सर्वप्रथम यात्रेच्या तिसऱ्या दिवशी या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आणि मला वाटतं की यात्रा कमिटीने जो निर्णय घेतला कुंभकोणम दर्शन करवण्याचा, याच्यामध्ये आपल्याला नक्कीच आनंद आला असेल, तर धन्यवाद। आणि आपलं खरंच मनपूर्वक धन्यवाद की पूर्ण चारही मंदिरं जी
बघणं दुपारच्या वेळामध्ये 12 वाजायच्या आत अशक्य होतं, ते आपण शक्य केलं, तर त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुनश्च धन्यवाद. आणि दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की काल संध्याकाळी जय गौरचंद्र प्रभू त्यांचं प्रवचन, मला वाटतं दुग्ध शर्करा योग नाही, त्या कुंभकोणम यात्रेला सफल खऱ्या अर्थाने त्या कथे श्रवण केल्याने आजची यात्रा सफल झाली असेल असं मला म्हणावं लागेल. आपल्याला सगळ्यांना कालची कथा आवडली, तर त्यांचंही धन्यवाद. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सुंदर श्लोक सांगितलेला आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत या भौतिक जगामध्ये ज्यावेळी धर्माची ग्लानी होते, त्यावेळी भगवंत या भौतिक जगामध्ये येऊन 3 प्रकारचे कार्य करतात. एक, असुरांचा नाश करतात, साधूंचं रक्षण करतात आणि विशेषतः धर्माची पुनर्स्थापना करतात. परंतु कधी कधी कालाच्या प्रभावामुळे भगवंतांना स्वतः धर्माची रचना करण्यासाठी येणं कठीण होतं आणि अशा वेळी भगवंत आपले नित्य पार्षद त्यांना या भौतिक जगामध्ये पाठवतात आणि या भौतिक जगामध्ये पाठवून ते बद्ध जीवांना आपल्याकडे कसं आणता येईल याचं चिंतन करत असतात. आणि विशेषतः या कलियुगामध्ये 4 प्रमुख संप्रदाय आहेत, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. आणि या संप्रदायाचे जे हेड आहेत ते आहेत रामानुजाचार्य. 10व्या शतकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी रामानुजाचार्यांना त्या भौतिक जगामध्ये पाचारण केलं आणि अशा प्रकारे हे जे आचार्य येतात तर अशा प्रकारे आपल्या समोर उदाहरण प्रस्तुत करतात की ज्यांचा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन एक आध्यात्मिक क्रांती निर्माण करू शकतो. 3 प्रकारचे ज्ञान आहेत. पहिलं, संबंध ज्ञान. संबंध ज्ञान याचा अर्थ आहे की माझा आणि भगवंताचा काय संबंध आहे. मी अंश आहे आणि भगवंत विभू आहेत. ममेवांशो जीव लोके जीवभूत सनातन. भगवंत सर्व कारण आहेत आणि मी मन आणि प्रकृतीमुळे या भौतिक जगामध्ये संघर्ष करत आहे. हे ज्ञान होणं याला म्हणतात संबंध ज्ञान. माझा भगवंताशी काय संबंध आहे, मी भगवंताचा सेवक आहे, भगवंत स्वामी आहे, मी आत्मा आहे आणि या मायेच्या शक्तीच्या अधीन मी आहे, मला याच्यातून बाहेर पडायचंय. हे जे ज्ञान आहे ते आहे संबंध ज्ञान. आणि हे संबंध ज्ञान बहुनाम जन्मनाम यंते ज्ञानमान प्रपद्यंते. अनेक अनेक जन्मानंतर गुरुच्या आणि कृष्णाच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतं संबंध ज्ञान. त्याच्या पुढे आहे अभिधेय ज्ञान. अभिधेय ज्ञान म्हणजे की मला कळालं की माझा संबंध जो आहे तो आता भगवंताशी आहे आणि माझ्या जीवनाची परिपूर्णता आहे. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंतांना प्राप्त करायचं आहे आणि त्यासाठी जी विधी लागेल, जी क्रिया लागेल ती मी केल्याशिवाय राहणार नाही. प्रभुपाद सुंदर उदाहरण देतात. प्रभुपाद लिहिता, जशी एक सुकुमारी अविवाहित स्त्री आहे, तिचा विवाह झाल्यानंतर जर तिला मुलाचं सुख प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल? तिला तिच्या पतीला संतुष्ट करावं लागेल, त्याची सेवा करावी लागेल आणि मग ती पुत्रप्राप्तीचा आनंद घेऊ शकते. त्याच प्रकारे जीवाला जर भगवत चेतनेचा, कृष्ण भावनेचा आनंद घ्यायचा असेल तर अभिधेय जे रूप गोस्वामी पाद यांनी 64 नियम सांगितलेले आहेत त्याचं
तंतोतंत पालन करता आलं पाहिजे. जोपर्यंत हे पालन दृढतेने रूप गोस्वामीपाद लिहितात, उत्साह निश्चया धैर्य तत्त कर्म प्रवर्तनात संग त्यागो सतो वृत्ती षडबीर भक्ती प्रसिद्धती. जर ह्या नियमाचं पालन करत असताना आपल्यामध्ये उत्साह नसेल, निश्चय नसेल, दृढता नसेल, तर आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. वी मिस द बस. म्हणून केवळ माहिती असून भक्ती परिपूर्ण होत नाही. अभिधेय मला माहिती आहे, सकाळी उठून मला मंगल आरतीला जायचंय, 16 माळा मला ब्रह्ममुहूर्तावर पूर्ण करायच्या आहेत, श्रील प्रभुपादांच्या ग्रंथाचं अध्ययन करायचंय, अर्च विग्रहाची सेवा करायची आहे, मला भागवतमचं अध्ययन करायचंय, मला माहिती आहे अभिधेय, परंतु ते मी पालन करतोय का? त्याला एक गंभीरता लागेल. आणि हीच गंभीरता आपल्याला आपले आचार्य कठीण परिस्थितीत जाऊन देखील ते आपल्या समोर एक आदर्श पालन करतात. म्हणून त्यांना आचार्य म्हटलं जातं, जे आपल्या आचरणावरून आपल्याला शिकवतात. आणि म्हणून अशा धामामध्ये येऊन त्यांनी केलेले लीला, त्यांनी ठेवलेले आचरण, त्यांनी ठेवलेला दिव्य उद्देश आपण आपल्या जीवनामध्ये पालन करून संबंध, अभिधेय आणि मग प्रयोजन. प्रयोजन म्हणजे काय आहे? प्रयोजन म्हणजे ते प्राप्त करणं. जसं सकाळी मंगल आरतीला उठणं, आपल्याला आनंद होतो का? नाही होत, परंतु प्रयत्न करतो. आध्यात्मिक जीवनामध्ये सकाळी लवकर उठावंच लागतं. ज्यावेळी इथे या भौतिक जगामध्ये आपल्याला आनंद येईल सकाळी उठण्यासाठी, जप करण्यासाठी, तेच आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये करायचंय. तेच प्रयोजन जे आहे इथेच करायचंय, दुसरं काही नाही करायचं. इथं ज्यावेळी त्या प्रयोजनामध्ये आनंद येईल, गंभीरतेने लक्ष घ्या, तोच नाम जप आहे, तेच ग्रंथ अध्ययन आहे. ज्यावेळी इथे मला त्या गोष्टी करायला आनंद येईल, प्रभुपाद लिहितात, वी आर इन वैकुंठ. आपण आध्यात्मिक जगतामध्ये असल्या प्रकारेच आपण अनुभव करू शकतो जे आपलं प्रयोजन आहे. भगवंताच्या धामामध्ये जाऊन तेच करायचं. भगवंताच्या धामामध्ये जाऊन सेवा करायची आहे, भगवंताच्या धामामध्ये जाऊन कीर्तन करायचंय, भगवंताच्या धामामध्ये जाऊन भगवंताचा श्रृंगार करायचाय. आणि इथे त्या गोष्टीमध्ये जर रुची आली नाही तर आपण आध्यात्मिक जीवनात जाऊ शकतो का? आणि महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे, लाईफ इज प्रिपरेशन, डेथ इज एक्झामिनेशन. जीवन तयारी आहे मृत्यूची, आणि या तयारीमध्ये आपल्याला रुची आली पाहिजे. ते आहे प्रयोजन. आणि हे प्रयोजन प्राप्त करण्यासाठी आपल्या समोर रामानुजाचार्यांसारखे आचार्य या भूतलावर येतात, स्वामी प्रभुपादांसारखे आचार्य या भूतलावर येतात आणि आपल्या समोर आदर्श उपस्थित करतात. जगद्गुरु शील प्रभुपाद खिशामध्ये फक्त 40 रुपये, 2 हार्ट अटॅक. आपण आता 4 तास फिरून आलोय, वरून सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत मला. कोण कुठल्या भावनेमध्ये आहे, कोण कुठल्या चेतनेमध्ये आहे. नाही, चालू द्या प्रभूजी तुमचा आता. तासभर काय, 1.5 तास चालू द्या, आम्ही फ्रेश होऊ. प्रभूजी प्रवचन फार सुंदर होतं प्रभूजी. का? एकदम टवटवीत वाटतंय. हरे कृष्णा. तर आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभुपादांच्या, जसं शील प्रभुपाद गेल्यानंतर त्यांचे अनेक अनुयायी हरिनाम संकीर्तन करत होते. परमपूज्य ब्रह्मानंद स्वामींना एक व्यक्ती भेटला आणि त्या ब्रह्मानंद स्वामींनी जे जाऊ देवाच्या गावा मॅगझिन त्यांना दाखवलं, त्याने ते बघितलं.
प्रभुपादांचा फोटो त्याच्यामध्ये पाहिला, बराच वेळ तो निरीक्षण करत होते. आणि मग ब्रह्मानंद स्वामींना म्हटले की यांचा पूर्ण फोटो मला हवाय. ते म्हणे आहे आमच्याकडे, पण आता नाहीये. ठीक आहे, माझ्या ऑफिसमध्ये द्या. कलकत्त्याची घटना. ठीक आहे. संध्याकाळी ब्रह्मानंद स्वामी आत्मतत्व प्रभू गेले, पूर्ण प्रभुपादांचा फोटो त्यांच्या समोर दाखवला. मग त्यांनी सांगितलं की मी एक ज्योतिषी आहे म्हणे, आणि ही जी व्यक्ती ज्यांचा फोटो तुम्ही माझ्याकडे घेऊन आलेला श्री भक्तिवेदांत स्वामी, ही कोणी साधारण व्यक्ती नाही. जे 4 संप्रदाय आहेत आणि ज्या 4 संप्रदायांचे जे आचार्य आहेत, रामानुजाचार्य, विष्णू स्वामी, निंबार्काचार्य, मध्वाचार्य, या 4ही स्वामींची जी आध्यात्मिक शक्ती आहे ते घेऊन आलेली ही व्यक्ती आहे श्रील प्रभुपाद, असं त्यांनी सांगितलं. त्या श्रील प्रभुपादांच्या त्या श्रील प्रभुपादांनी काय नाही केलं आपल्यासाठी, आदर्श उदाहरण प्रस्थापित करून दिलेलं आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपादांचं धन्यवाद दिलं पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे त्यांच्या प्रती. आणि म्हणून हे जे असे आचार्य येतात, केवळ आपल्याला एक आपल्या समोर आदर्श प्रस्थापित करण्यासाठी येतात. मी जास्त वेळ घेणार नाहीये, परंतु आपण रंगनाथजींचं दर्शन 2 वेळा केलं, बरोबर आहे. रंगनाथजींचा एक हात कुठे आहे? उजवा. नीट आठवा. असा आहे, असा आहे, कसा आहे? असा आहे. आणि एक हात पायाकडे. याचाच अर्थ श्री संप्रदायाचे आचार्य सांगतात, भगवंत आपल्याला निर्देश देत आहेत की तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे. तुमच्या जीवनाचा उद्देश आहे भगवंताचं स्मित हास्य. आपल्या जीवनाचा उद्देश आहे भगवंताचं मृत्यूच्या वेळी स्मित हास्य पाहणं. आणि हे स्मित हास्य जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा लागेल. आणि मग भगवंताच्या चरणाचा आश्रय केवळ 2 गोष्टीने मिळणार. एक, गुरुच्या आज्ञेचं पालन करणे. यस्य प्रसादात् भगवत प्रसादो, यस्य प्रसादात् नगदी कुतोपि, ध्यायन्तु हंसस्य यशस्वी संध्यम, वंदे गुरौ श्री चरणारविंदम. गुरुच्या आज्ञेचं तंतोतंत आपल्या जीवनामध्ये पालन करणं एक कारण, म्हणजेच गुरुला संतुष्ट करणं. आणि दुसरं वैष्णव सेवा. फार महत्वाच्या आहेत या दोन्ही गोष्टी. आणि या गोष्टी ज्यांनी केल्या त्यांना भगवंताची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहिलेली नाहीये. जगद्गुरु श्रील प्रभुपादांचं उदाहरण घ्या. श्रील प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद तुम्ही तुमच्या गुरुबद्दल सांगा, श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांबद्दल सांगा. श्रील प्रभुपाद घाळाघाळा रडायला लागले आणि रडता रडता प्रभुपाद म्हणले, ही इज द वैकुंठ मॅन. त्या एक आध्यात्मिक जगतातली व्यक्ती आहे, ती साधारण व्यक्ती नाही. प्रभुपाद रडायला लागले. म्हणून गुरुला संतुष्ट करणं आणि वैष्णवाची सेवा करणं ही आध्यात्मिक जीवनामध्ये भगवंताचं हास्य पाहण्याची योग्यता आहे. जसं एकदा श्री रंगनाथजींची पालखी निघाली, जशी आपण काली पाहिली, परवाई पाहिली आणि उद्याही पाहणार आहोत. भगवंताच्या रथावरती आपण पाहिलं असेल, रथावरती एक जण उभा आहे, चामर व्याजन घेऊन, मोरपंख घेऊन. तसं भगवंताची शोभायात्रा निघालेली आहे आणि या शोभायात्रामध्ये धनुर्धर नावाचा एक व्यक्ती तो भगवंतांना फॅनिंग करत आहे. आणि भगवंतांना फॅनिंग करत असताना रामानुजाचार्य त्यांचे सगळे शिष्य एका कोपऱ्यामध्ये राहून भगवंताचं दिव्य दर्शन घेत आहेत. ते दिव्य दर्शन घेत असताना रामानुजाचार्यांनी सगळ्या शिष्याने पाहिलं की हा धनुर्दास भगवंतांना फॅनिंग तर करतोय,
परंतु याचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी आहे. त्याचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी आहे. आणि मग त्यांनी पाहिलं की त्याचं एक लक्ष एका हेमांबा नावाच्या स्त्रीकडे होतं. रामानुजाचार्यांना आश्चर्य वाटलं. रामानुजाचार्यांनी सांगून एका शिष्याला सांगून सांगितलं की त्यांना बोलवा माझ्या समोर. तेव्हा धनुर्दासला त्यांच्या समोर बोलवण्यात आलं. धनुर्दासला विचारलं, अरे तू साक्षात रत्नाजींची सेवा करतोय आणि तू काय बघतोयस? ते म्हणे की मी ती सुंदर स्त्री आहे हेमांबा, तिचे सुंदर डोळे मी पाहत आहे, नयन मी पाहत आहे. आणि धनुर्दासाने सांगितलं की तिच्यासारखे सुंदर डोळे मी तिच्यावर पूर्ण आसक्त आहे, तिच्यासारखे सुंदर मनमोहक डोळे मी पाहिलेले नाहीये. रामानुजाचार्याने सांगितलं ठीक आहे, मी जर तुला याच्यापेक्षाही सुंदर डोळे दाखवले तर? धनुर्दास म्हणतात मी त्या डोळ्यांचा दास होईल. ते म्हणे ठीक आहे, उद्या सकाळी भगवंताचं प्रथम दर्शन गर्भगृहामध्ये तिथे तू ये. आणि मग रामानुजाचार्य निघून गेले. दुसरा दिवस उघडला. सकाळ सकाळी धनुर्दास कावेरीमध्ये स्नान करून भगवंताच्या गर्भगृहामध्ये पोहोचले. आणि गर्भगृहामध्ये पोहोचल्यानंतर रामानुजाचार्याने ज्यावेळी आपल्या कमलहस्ताने भगवान श्री रंगनाथांचं दर्शन दाखवलं आणि जसं भगवंताचे जे सुंदर नयन कमल डोळे दाखवल्यानंतर, नयन दाखवल्यानंतर धनुर्दास पूर्णपणे शरणागत झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले की भगवंता हेच माझे आराध्य. आणि गुरूंच्या चरणावर पडले. प्रश्न इथं हा आहे, या आधी त्यांनी रंगनाथजींना पाहिलं नव्हतं का? पाहिलं होतं, परंतु गुरुच्या आज्ञेचं पालन केल्यामुळे रंगनाथजींनी त्यांच्याशी काय केलेलं आहे? आदान प्रदान केलेलं आहे. जोपर्यंत व्यक्ती गुरुच्या आज्ञेचं पालन करत नाही, गुरुंना संतुष्ट करणार नाही, तोपर्यंत आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होणं फार कठीण आहे. श्री रामानुजाचार्यांचे एक शिष्य, मला त्यांचं नाव आठवत नाहीये, फार सुंदर, रामानुजाचार्यांकडे गेले आणि रामानुजाचार्यांना सांगितलं की मला तुमच्याकडून दीक्षा हवी आहे. रामानुजाचार्याने सांगितलं मी तुला दीक्षा देईन, पण माझी एक अट आहे. ते म्हणे काय अट आहे गुरुदेव? मला तुझ्या चरणाचं रोज धुतलेलं जल मला पाहिजे. जर तू मला ते देण्याचं वचन दिलंस, देणार असशील, तर मी तुला दीक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, तुला दीक्षा देऊन टाकेन. ते म्हणे ठीक आहे गुरुदेव, जर तुमची इच्छा असेल तर मी रोज माझे चरण धुवून माझं जल तुम्हाला देईन. आणि मग थोडे दिवस हे चालू झालं. एकदा नियम सकाळी त्यांनी उठायचं, आपले चरण धुवायचे आणि रामानुजांसमोर तो कलश घेऊन उभा राहायचा. आणि तो कलश घेऊन उभा राहिला की रामानुजाचार्य त्यातले थोडे थेंब घ्यायचे किंवा मस्तकावर शिंपडायचे आणि आपले दिवसभर कार्य सुरू होऊन जायचे. एक दिवशी रामानुजाचार्य काही कामानिमित्त सकाळी लवकर निघून गेले आणि हे शिष्य तो कलश घेऊन रामानुजाचार्यांच्या घरामध्ये आले. परंतु रामानुजाचार्य निघून गेले होते. ते शिष्य तिथेच उभे राहिले. सकाळ संपली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्री उशिरा रामानुजाचार्य आले. ते शिष्य कलश घेऊन तिथेच उभे होते. सांगण्याचं तात्पर्य, रामानुजाचार्य संतुष्ट होतील की नाही? चला गुरुदेव नाही आहेत आता काही नाही, गुरुच्या आदेशाचं पालन करणं हे जीवनाचं परमोच्च उद्देश आहे. म्हणून फार गरजेचं आहे, कृष्ण भावनेमध्ये आपल्याला जर प्रगती करायची असेल तर गुरुला संतुष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. रामानुजाचार्य एकदा प्रवचन देत
आणि प्रवचन त्याने दिलं, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. तर तिथे दाशरथी नावाचे रामानुजाचार्यांचे प्रखर पंडित, अत्यंत बुद्धिमान, अनेक मायावादांना त्यांनी वादविवादामध्ये हरवलेले असे दाशरथी त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले की गुरुदेव, हा जो सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज हा जो तुम्ही अर्थ सांगितलेला आहे, याचं स्पष्टीकरण मला पाहिजे. नक्की सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे नक्की काय? त्यावेळी रामानुजाचार्यांचे गुरु, त्यांचं नाव महापूर्ण, आणि महापूर्णाची मुलगी अंडाळ ही सासरहून रामानुजाचार्यांना भेटायला आली होती आणि रामानुजाचार्यांना कंप्लेंट करत होती, सांगत होती की बाबा माझ्या सासरी सासू मला नेहमी सांगते की हे कर ते कर, असं कर तसं कर, आणि नोकर शोधते पण नोकरी कोणी मिळत नाहीये. दाशरथी तिथेच बसले होते, विद्वान पंडित, प्रकाड पंडित. रामानुजाचार्यांनी दाशरथीला सांगितलं, हिला सर्वंट हवाय हिच्या गावामध्ये, तू हिच्या बरोबर जा. काय सांगितलं? तू हिच्या बरोबर निघून जा. दाशरथी निघाले, अंडालच्या घरी गेले आणि तिथे त्यांची सासू स्वतः अंडाल जे सांगेल ते त्यांच्या आज्ञेचं पालन करू लागले. गायींना चरायचंय, गायींना चरायला घेऊन जायचं, पाणी आणायचंय, नदीवरून पाणी आणायचं, चुली कुकिंगसाठी लाकडं फोडायचे, लाकडं फोडून द्यायचे, पोछा मारायचा, इतकी सगळी सेवा रोज दाशरथी करू लागले. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 7 महिने झाले. 7 महिन्यानंतर या दाशरथीच्या गावामध्ये सेवा करत होते, तिथे एक मायावादी प्रचारक आले आणि मायावादी प्रचारक आल्यानंतर त्या मायावादी प्रचारांनी सांगितलं की तुम्ही मी आपण सगळेच भगवंत. दाशरथी त्या प्रवचनाला बसले होते आणि दाशरथीने मग सांगितलं की अरे तू तर हे चुकीचं सांगतोयस, आणि दोघांमध्ये डिफीट झालं. आणि डिफीट झाल्यानंतर ज्यावेळी त्यांना कळालं की दाशरथी आहे, अख्ख्या गावाने त्यांना प्रणाम केला. त्या विद्वान पंडिताचं नाही, अख्ख्या गावाने प्रणाम केला. त्या सासूला कळालं की मी कोणाकडून सेवा करून घेते. मग सगळे गाव, सासू, प्रकाड पंडित दाशरथींना घेऊन रामानुजाचार्यांकडे गेले आणि सांगितलं की कृपा करून यांना तुम्ही पुन्हा तुमच्याकडे ठेवून घ्या. त्यावेळी रामानुजाचार्याने सांगितलं, दाशरथी तुला कळालं सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रजचा अर्थ काय आहे? यस गुरुदेव, गुरुच्या आज्ञेचं पालन करणे हाच भगवद्गीते जो भगवंताचा अंतिम उद्देश आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज, त्याचं पालन करणे हीच आपली आध्यात्मिक जीवनाची प्रगती आहे. आणि म्हणून आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जे आपले आध्यात्मिक पथप्रदर्शक गुरु, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु यांच्याकडून आपण आज्ञेचं पालन करून आपल्यामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर हा प्रयत्न होत नसेल तर आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला रस येणार नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये आपण प्रगती करू शकणार नाही. जसं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची स्टोरी सांगितली ना, लग्नाला वरातीला चालले होते पण नांगर अडकून गेला. त्याच प्रकारे आपली आसक्ती आपल्याला या भौतिक जगामध्ये खेचल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या कुंभकोणी क्षेत्री आपण सर्वजण, कारण या क्षेत्राला चैतन्य महाप्रभूंनीही भेट दिलेली आहे. स्वतः चैतन्य महाप्रभू ते आलेले आहेत. अनेक दिवस त्यांनी भजन कीर्तन आदी कुंभेश्वराचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. अशा या कुंभकोणम क्षेत्री आपण वर्तमान आचार्य श्री गौरनिताय यांच्या चरणी प्रार्थना करू की आम्हाला एकच गोष्टीसाठी, खरं वैष्णव सेवा हा एक वेगळा भाग आहे, परंतु पुढील अनाउन्समेंट आहेत.
म्हणून आपण उद्या संध्याकाळी भविष्यामध्ये येणाऱ्या 2-3 दिवस आपण कथा कीर्तनाची चर्चा करू, परंतु या प्रवचनाचा किंवा या यात्रेचा मूड हा डेव्हलप झाला पाहिजे. आपल्याला गुरुच्या आज्ञेचं पालन करता आलं पाहिजे, त्यासाठी आपली तळमळ असली पाहिजे. कारण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी सरळ सांगितलेलं आहे, यस्य प्रसादात भगवत प्रसाद, यस्य प्रसादात नगदी कुतोपी. की गुरुला संतुष्ट केलं तर भगवंत संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून प्रत्येकाने अधिक गंभीर व्हायचं. मग आता गुरुला संतुष्ट कसं करायचं? 3 प्रकारचे शिष्य असतात गुरुचे. एक सांगेल त्याच्या उलट करतो, सगळ्यांना माहिती. यात्रेमध्ये धोती कुर्ता हवा नाही का, साडी हवी, परंतु शर्ट पॅन्ट वर यात्रा मूड. अशामुळे काय होतं, आपण बाकीच्यांचा उत्साह मारतो, आपली तर प्रगती होत नाही. पण जे आपल्या बरोबर उत्साहाने कार्य करत आहेत त्यांचा देखील उत्साह काय होऊन जातो, कमी होऊन जातो. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आपल्या येणाऱ्या संस्कृतीवर आपण काय आदर्श ठेवत आहोत हा देखील आपण एक विचार केला पाहिजे. असे अनेक नियम आहेत. हा एक छोटासा नियम आहे. तर म्हणून तिसरा असतो तो सांगतो ते गुरुच्या उलट, दुसरा असतो सांगेल तितकंच करणार. ठीक आहे, तेही फार चांगलं आहे. त्याच्यावरती आहे गुरुचा मूड, गुरुची भावना समजून घेणं, गुरुचा उद्देश समजून घेणं. आणि हा ज्याला कळेल की गुरुचा मूड काय, गुरुचा शिष्य शब्दाचा अर्थ हाच आहे की गुरुच्या ज्या खांद्यावर जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्या खांद्यावर घेणं. शिष्य या शब्दाचा अर्थ आहे की जो आपल्यावर शासन करून घेतो, गुरुच्या आदेशांचं आपल्यावर शासन करून घेतो, त्यांना म्हणतात शिष्य. जो शिष्य धातूपासून येतो. आणि म्हणून जो पहिला प्रकारचा शिष्य आहे तो गुरुचं हृदय जाणतो. नाही कसं जाणतो? तो गुरुचं हृदय जाणतो गुरुकडून नित्य श्रवण करून. आणि म्हणून या दिव्य धामामध्ये आपण काहीतरी वचन घेतले पाहिजेत, वाव घेतले पाहिजेत. दॅट इज द सक्सेस ऑफ अवर यात्रा. की मी जर 4 माळा जप करतोय तर मी 8 माळा, 10 माळा, 12 माळा, 16 माळा. किती भक्त 16 माळा जप करतात या यात्रेत? हात वरती करा. 16 माळा जप करणारे भक्त, व्हेरी गुड. जे भक्त 8 माळाच्या आणि 16 माळाच्या मध्ये आहेत त्यांनी हात वरती करा. 8 माळा आणि 16 माळा. जे 1 माळा आणि 8 माळेच्या मध्ये आहेत, 1 ते 8 च्या मध्ये, ओके. आणि जे अजून कुठेच नाहीये, ज्यांनी जप सुरू केलेला नाही त्यांनी देखील हात वरती करा. कोण कोण आहेत? एक आहे. अच्छा, निकुंभ प्रभू नॉट चॅन्टिंग. अजून कोण कोण आहे प्रामाणिक आहेत? धन्यवाद प्रभू. तो इथून जाणून परिवर्तन झालं पाहिजे. इथून गेल्यानंतर मी अशी वाव घेईन की मी रोज भगवंताच्या नावाचा जप करेन. जे जप करतायत त्यांनी मंदिरात येऊन जप करेन. जे मंदिरात येऊन जप करतायत त्यांनी अजून काहीतरी मी आध्यात्मिक जीवनामध्ये सेवा वाढवेन. ही जोपर्यंत तळमळ होणार नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवनामध्ये आपण कृपा प्राप्त करू शकणार नाही. किती भव्य मंदिर आहे ना? आवडलं सगळ्यांना? 3 वेळा हरिबोल बोला. किती वर्षापासून काम चालू आहे? अंदाज 10 15 वर्षापासून काम चालू आहे.
का थकलंय काम? का थकलंय? पैसा भरपूर आहे. हो, आमचे गजपती प्रभू आहेत. कुठे आहेत गजपती प्रभू? वेर इज गजपती प्रभू? गजपती प्रभू जी, प्लीज स्टैंड अप. आपका शॉप आहे ना? हा, प्रभूजीच फार मोठे होलसेलर आहेत. मोठं दुकान आहे, पैशाची कमी नाही. थँक्यू प्रभूजी. हा, एक मिनिट. तर जी यात्रा आम्ही ऍडव्हान्स मध्ये आलो, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, प्रभूजी नाशिकचे जावई आहेत. आमचे पिल्ले प्रभू आहेत सिडको मध्ये, त्यांची मुलगी ऐश्वर्या. ते ऐश्वर्या इथे कुंभकोणामध्ये विवाह तिचा झालेला आहे. ब्रजनाथ म्हणून एक छोटा मुलगा आहे आणि नाऊ शी इज प्रेग्नेंट. 7वा महिना सुरू आहे, 7वा 8वा. आणि आता माताजी म्हणजे माताजींची आई, ऐश्वर्याची आई पण इथे आलेली आहे सेवा करण्यासाठी. तर प्रभूजींनी आम्ही आलो त्यावेळी ऍडव्हान्स पार्टीमध्ये सेवा केली. त्याच्या आधी विजय केशव प्रभू आले होते त्यावेळी सेवा केली. नाशिकचे मागे भक्त आले होते त्यावेळी सेवा केली. आणि आजही आपल्याबरोबर दिवसभर उत्साहाने फिरत आहेत. तर प्रभूजींचं खरंच 3 वेळा हरिबोल बोलून आपण आभार व्यक्त करूया. सावंत पुन्हा मुद्द्यावर. का हे मंदिर झालेलं नाही, कारण काय आहे? सेवेला भक्त नाही.